आणि डायहायब्रिड क्रॉस पूर्ण बघितलेला. ह्याच्यामध्ये आपण असं करत होतो, काय करत होतो आपण, तर दोन होमोझायगस पॅरेंट घेत होतो. होमोझायगसचा अर्थ प्युअर प्रोजेनी, म्हणजे दोन्ही पण कॅपिटल किंवा दोन्ही पण स्मॉल घेत होतो. आणि त्यामुळे F1 जनरेशनला त्यांचा क्रॉस मिळत होता. दॅट क्रॉस इज नोन एज हायब्रिड. समजलं? तर ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत बॅक क्रॉस. म्हणजे काय करायचं? बॅक म्हणजे मागे जाणे. बॅक म्हणजे मागे जाणे. म्हणजे आपण F1 जनरेशनला आलोय, आपण काय केलं तर क्रॉसिंग ऑफ F1 केलं, कळलं? किंवा सेल्फिंग ऑफ F1 केलं होतं. दोन F1 करून आपण F2 जनरेशन काढतोय, बरोबर आहे? तर आता काय करायचं, F1 ला आहे तसं ठेवायचं. काय करायचं? F1 ला आहे तसं ठेवायचं आणि त्याला क्रॉस कोणाबरोबर करायचं? आयदर डॉमिनंट, प्युअर डॉमिनंट असं म्हणत आपण. आपण काय म्हणत? प्युअर डॉमिनंट और होमोझायगस डॉमिनंट असं म्हणत, म्हणजे दोन्ही पण कॅपिटल असलेले, और प्युअर रेसेसिव्ह, कळलं? किंवा होमोझायगस रेसेसिव्ह असं म्हणत आपण. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय, इथं जे येणार होतं कॅपिटल टी स्मॉल टी, ते आपण काय करणार? होमोझायगस बरोबर क्रॉस करणार. म्हणजे आपण चाललो होतो पुढं 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 पुढं, आता करायचं मागं होऊन बघायचं. दॅट इज नोन एज बॅक क्रॉस. कळलं? मागं कोण होते? मग प्युअर होते. प्युअर म्हणजे बोथ आर कॅपिटल किंवा बोथ आर स्मॉल, ह्यालाच म्हणत असते बॅक क्रॉस. काय अवघड आहे? आता ह्याच्या पुढे काय असते? बॅक क्रॉसचे परत दोन टाईप पडतात, टेस्ट आणि आउट. टेस्ट म्हणजे काय? टेस्ट म्हणजे काय करायचं? टेस्ट म्हणजे रेसेसिव्ह घ्यायचं आणि आउट म्हणजे डॉमिनंट घ्यायचं. म्हणजे काय करायचं आहे बघा, F1 जनरेशन तर घेतलाय आपण. F1 जनरेशन म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी आलता. ह्याच्या बरोबर जर आपण क्रॉस केलो स्मॉल टी, ह्यालाच म्हणायचं असते टेस्ट क्रॉस. कळलं? आणि ते झालं टेस्ट. आउट म्हणजे काय असणार? कॅपिटल टी स्मॉल टी ऍज टू कॅपिटल टी, त्यालाच म्हणत असते आउट. काय अवघड आहे? नुसतं म्हणून नाही, आपल्याला ते पुढे प्रोसेस करायची आहे. म्हणून जर तुम्हाला पेपरला असा प्रश्न पडला, राईट डाऊन द बॅक क्रॉस, तर तुम्हाला टेस्ट क्रॉस पण लिहायचं असतं आणि आउट क्रॉस पण लिहायचं असतं. कळलं? आणि पेपरला जर तुम्हाला विचारलं राईट डाऊन द टेस्ट क्रॉस, तर तिथून चालू करायचं. कळलं मनुश्री? झोप झाली? मनुश्रीचं झोपायचं टाइम झालेलं, तसं माझं पण झालंय, पण आता तुमच्यासाठी काय पण. हा, तर आता काय करूया आपण, हे एवढं कळाले, थोडं व्हिडिओ पॉज करा, पुसून घ्या. मला असं चला बस, ज्यावेळी तुम्हाला असं विचारलं जाते की तुम्ही टेस्ट क्रॉस करा किंवा आउट क्रॉस करा, त्यावेळी आपण पहिलं कॉमन सिस्टीम करायची. म्हणजे काय करायचं, नॉर्मल आपण करतो नाही, कॅपिटल टी एस टू स्मॉल टी, ठीक आहे. त्यानंतर मग या दोघांचं आपण हे केलं, मग काय झालं, पहिलं वर लिहायचं टॉल, डॉर्फ, ठीक आहे, असं लिहायचं. याच्यावर याला आई बहीण घालायची, ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटी काय येणार आता मग कॅपिटल टी स्मॉल टी, आणि इथं लिहायचं हायब्रिड. कारण आपण काय म्हणलंय, वेन F1 जनरेशन इज क्रॉस, बरोबर आहे. F1 जनरेशन कोण आहे पण आपल्याला दाखवून द्यायचं असतं. समजलं मी काय म्हणायला लागलोय? इथंपर्यंत आणून ठेवले आपण F1 जनरेशन. काय अवघड आहे इथंपर्यंत? तुमच्या पुस्तकावर असं दिलेलं नाही, मी तुम्हाला एक्स्ट्रा दिले, कारण कुठनं आलं ते कळायसाठी. किंवा थेरॉटिकलचे पेपर त्यांना मॅटर वाढायला पाहिजे आपला काहीतरी, लगेच संपलं काय करणार? समजलं? तर आपलं इथंपर्यंत लिहायचं असते, इथंपर्यंत लिहायचं आपण हा कोणाला F1 जनरेशन. आता आपण काय करूयात, आउट क्रॉस करूयात. आउट म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी, सॉरी, कॅपिटल टी एस टू F1 जनरेशन, दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी, बरोबर आहे. हा, मग आता जेव्हा दोघ जण सेम असतात त्याला, तेव्हा आपण एकच गॅमेट त्याला घेऊ शकतोय. पण जेव्हा हेट्रोझायगस आहेत तेव्हा त्याची दोन गॅमेट पडत असतात, ठीक आहे. मग काय झालं पुढं, हा, ह्याला आणि याला एकत्र केलं काय होणार, कॅपिटल टी, हे केलं काय होणार, कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे काय येणार आता, फिनोटायपिक रेशो काय येणार, फिनोटायपिक रेशो इज इक्वल टू ऑल आर टॉल, ओके. जीनोटायपिक रेशो इज कॅपिटल टी
एस टू कॅपिटल टी स्मॉल टी इज इक्वल टू 1:1. पेपर तुम्हाला बरेच विचारते. राईट डाऊन द फिनोटायपिक रेशो ऑफ आउट क्रॉस. राईट डाऊन द जिनोटायपिक रेशो ऑफ आउट. अवघड आहे. हा आता बघतो आपण कुठला होता आउट. आता कोण आहे टेस्ट मॅच खेळायचा. हा काय होणार आहे स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी दोन्ही सेम असल्यामुळे एकच गॅमेट मी घेऊ शकतोय. ठीक आहे ह्याचं काय होणार दोन गॅमेट पडणार कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी. ओके म्हणजे फिनोटायपिक रेशो काय येणार टॉल एस टू डॉर्फ इज इक्वल टू 1:1. जिनोटायपिक रेशो काय येणार याचा 1:1. काय अवघड आहे. ह्याचा फिनोटायपिक काय येतोय ह्याचा काय येतोय टॉल एस टू डॉर्फ. हे इथं वेगळं पण आहे. अवघड आहे काय ह्यात काय नाही वर्ण लिहायचं आणि फक्त खाली लिहायचं. समजलं. आता बरं जमतं सर मग हे दोन आहेत तर आपण काय करूयात हे इथं एकच काय घ्यायचं इथं आपण दोन गॅमेट पाडू शकत नाही. पाडा काय अडचण नाही आपल्याला. हे वेगळं केलं हे वेगळं केलं बरोबर आहे. मग काय करायचं ह्यो आणि ह्यो एकत्र आणला काय झालं कॅपिटल टी ह्यो आणि ह्यो एकत्र आणला. ठीक आहे ह्यो आणि ह्यो एकत्र आणला ह्यो आणि ह्यो एकत्र आणला. हा म्हणजे किती झाले हे टॉल किती झाले हो टॉल किती झाले 1 2 3 4 रेशो बरोबर आहे. जिनोटायपिक रेशो किती झाला हे किती आहेत असले 1 2 म्हणजे किती झाले हे 2. हे असले किती आहे तो 2. रेशो काढला 2/2 काय होतो शेवटी. समजलं. मला हे दाखवून द्यायचं इथं पण सेम तसंच येणार. फक्त काय आहे माहितीये काय ज्या मला यात सांगायचं तुम्हाला हे होतं ज्यावेळी होमोझायगस ट्रेट असतोय त्यावेळी आपण एकच घेतलो तर आपलं जर डोकं कमी लावायला लागते. कळलं. पण ऍक्च्युली कसे घ्यायचे असं दोनच घ्यायचे असतात. कळलं. पण एकच येत असल्यामुळं आपण एक स्टेप ह्यातली कॅन्सल करतोय. कारण हे लिहित असताना आपल्याला नीटच्या पेपर गडबड फार असत्या काहीतरी मिस व्हायला नको. कळलं. पण ऍक्च्युली तुम्हाला ही प्रोसेसच यायला पाहिजे. कळलं. दोन वेळे ह्या काय अडचण आहे असे किती स्टेप वाढले मोनो हायब्रिड मध्ये. पण डाय हायब्रिड मध्ये आपण असं करायला गेलो तर मग ते सगळ्या डोक्याचा. ठीक आहे त्यामुळं ही सिस्टीम तुम्हाला यायला पाहिजे. समजलं. म्हणजे आपण आज 3 क्रॉस बघितलो. त्यातला पहिला होता बॅक क्रॉस टेस्ट क्रॉस आउट क्रॉस. काय अवघड आहे एकदम सोपं एकदम इझी. ओके व्हिडिओ पॉज कर पुसून तो पण फार ठीक आहे म्हणलं हा मेल फिमेल टॉल डॉर्फ कॅपिटल टी स्मॉल टी F1 जनरेशन कॅपिटल टी स्मॉल टी. ओके हे जे झालं ह्याचा आपण रेसिप्रोकल क्रॉस लिहायचा असतोय. काय लिहायचं असतोय त्याचा क्रॉस असा असतोय टॉल डॉर्फ काय चेंज आहे मला सांगायचं बरं काय कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी. दोन्ही क्रॉस मध्ये तुम्हाला काय चेंज दिसतोय हा काय थांबा फक्त बघा बोलू नका बघा फक्त त्याच्याकडे काय काय दिसतंय. मामा सांगा इकडे थांबा तुम्ही कोण बोलू नका इकडे तुझ्या इच्छी लई आता सांगितलं गेलं सगळं बोंबलं. जेव्हा मेल आणि फिमेल आपण चेंज करू त्याला आपण रेसिप्रोकल क्रॉस असं म्हणतो. त्यासाठी आपल्याला मेल आणि फिमेल लक्षात पाहिजे मामा. कळलं. हे काय मग इथं कोण आहे तिथं इथं कुठं आहे इथं कुठं आहे इथं नाही आहे. इथं मेल आणि फिमेल आहेत फक्त. ते पुसरून की करणार आहोत मेंडलचे. मेंडलला आपले लॉ दिले होते 3 लॉ.
ते 3 लॉ काय आहेत आपण बघणार आहोत आणि आपलं जे लेक्चर आपलं थांबवणार आहोत. मेंडल्स कुठे गेलं? मेंडल्स फर्स्ट लॉ म्हणजेच फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणजेच लॉ ऑफ डॉमिनन्स. आता मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला शिकवताना डॉमिनन्स आणि डॉमिनंट आणि रेसिसिव्हची डेफिनेशन शिकवली. मग काय सांगितलं तुम्हाला मी? डॉमिनंट म्हणजे काय? असे गुण जे पहिल्या पिढीत दिसायला लागलेत त्याला आपण डॉमिनंट म्हणतो, आणि असे गुण जे दिसत नाहीत आपल्याला असतात खरं त्याला आपण रेसिसिव्ह म्हणतोय. हेच त्यांना पहिल्या लॉ मध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे काय अवघड विषय नाही. त्याने काय सांगितलं? वेन टू होमोझायगस प्लांट आर क्रॉस, जेव्हा आपण 2 होमोझायगस प्लांट क्रॉस करतो, द कॅरेक्टर ऑफ पॅरेंट विच आर एक्सप्रेस इन अपॉन जनरेशन इज कॉल्ड एज डॉमिनंट कॅरेक्टर अँड विच आर नॉट एक्सप्रेस इन अपॉन जनरेशन कॉल्ड एज रेसेसिव्ह कॅरेक्टर. म्हणजे त्यांनी त्यात काय सांगितले? फक्त डॉमिनंट आणि रेसेसिव्हची डेफिनेशन चांगल्या प्रकारे सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्हाला डॉमिनंट आणि रेसेसिव्हची डेफिनेशन पाठ झाली असती त्यावेळी, पाठ करायला सांगितली तुम्हाला मी, तर तुम्हाला मेंडलचा पहिला लॉ झाला. समजलं? हे सांगितल्यानंतर आपल्याला थोडस ह्याच्यात सगळं आपल्याला क्रॉसच दाखवायचे. एकदा क्रॉस आपण करून दाखवायचं. काय क्रॉस करायचा? परत तेच कॅपिटल टी स्मॉल टी ह्याला काय म्हणायचं? टॉल. हे कोण आहे? मामा मेल आहे. मेल कसा असतोय? बरं आहे, चुकलंय. व्हेरी गुड. का रे तुला आता तू मेल आणि फिमेल बघायला शिकलास, कळलं? आतापर्यंत तू कोणाला मग काय म्हणत होतास? हे हा फिमेल आहे. हा गुड. मला वेगळंच काय करावं. ठीक आहे. मग आपण काय करायचं? बघा, क्रॉस केला, इथं हे झालं. मग आता सांगायचं in above cross hybrid is a tall, म्हणजे F1 जनरेशन मध्ये टॉल आलेला आहे म्हणून टॉल हा डॉमिनंट कॅरेक्टर आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये डॉर्फ प्लांट झालेले नाहीत, त्यामुळं डॉर्फ हा रेसिसिव्ह आहे. काय अवघड आहे? ह्यालाच मेंडलचा पहिला लॉ असं म्हणलं जाते. पेपरला बऱ्याच वेळी हे 4 मार्कला 2 मार्कला पडलेलं असं थेरीला. समजलं? हा, म्हणून सांगतो सगळ्यात सोपा टॉपिक आहे. डोकं लावला की नाही लय नाद खोळावे. आता मेंडलचं पण काय करूयात? सेकंड लॉ बघूया. मेंडल सेकंड लॉलाच आपण सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स असं सुद्धा म्हणतो, लॉ ऑफ सेग्रिगेशन असं सुद्धा म्हणतो आपण, लॉ ऑफ सेपरेशन असं सुद्धा म्हणतो, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट असं सुद्धा म्हणतो, लॉ ऑफ युनि ऍप्लिकेशन असं सुद्धा म्हणतो. एकच लॉ आहे खरं त्याला 6 नावं आहेत. पेपरला काय जरी पडलं तर आपल्याला लिहायचं. समजलं मी काय म्हणाले? हा, म्हणजे लॉ काय सांगतो बघा आपण. Members of allelic pair in a hybrid remains together without mixing, without diluting, without changing and get separated or segregate during gamete formation. म्हणजे ह्या इथे काय सांगितलंय हे बघा, परत सेम टॉल घ्यायचं, डॉर्फ घ्यायचं, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी, टॉल आले सगळे. आता ह्याच्यामध्ये त्या लॉ न काय सांगितले माहितीये काय? हे असं करतोय त्यावेळी ह्याच्यामध्ये काही चेंज होत नाही, म्हणजे मिक्स होत नाहीत एकमेकाला. समजलं मी काय म्हणालोय? हे एकमेकांमध्ये विरघळत नाहीत, चेंज जरा सुद्धा होत नाही आणि काहीच होत नाही, आहे तसं राहतात. तुझं माझं दोघं आहे जरा तो, त्यालाच म्हणायचं टीटी MM. आणि ज्यावेळी ह्याची परत गॅमेट पडणार आहेत तेव्हा परत 2 जण सेपरेट राहतात. काय अवघड आहे ह्याच्यात? काय सोपं आहे की नाही? फक्त त्यानं काय सांगितलं, जेव्हा आपण हा क्रॉस करतोय तेव्हा हे विदाउट मिक्सिंग, विदाउट चेंजिंग, विदाउट डायल्युटिंग असतात आणि गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी परत 2 जण सेपरेट होतात. समजलं? हाच होता मेंडल सेकंड लॉ किंवा मेंडल सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स, लॉ ऑफ सेपरेशन, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. म्हणजे काय? हे जर प्युअर आहे असं राहिला, हा वर कसा तसा राहिला असं त्याला म्हणायचं. काल 2 जण एकत्र राहिला चेंज झाले नाही असं त्याला म्हणायचं. काय अवघड आहे?
सोपा आहे ना, एवढंच असतं. तिसरा पण लॉ एकदम सोपा आहे. मेंडलचा तिसरा लॉ म्हणजेच लॉ ऑफ थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स किंवा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, म्हणजे काय, वेन टू होमोझायगस पॅरेंट डिफरिंग इन टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग, म्हणजे दोन्ही जे होते पहिला दुसरा, हा मोनोहायब्रिड क्रॉस उदाहरण दिले मी, आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये आता मी डायहायब्रिड उदाहरण देणार आहे. Contrasting two pairs of contrasting character cross, the inheritance of one pair is independent of other. In this inheritance, new combinations are occur in F2 generation called as recombinant. This is called a law explained by dihybrid cross pair सांगितलं मी. म्हणजे काय, त्याने काय सांगितले, की तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस शिकवलं तो असं केलं होतं, येलो अँड राऊंड, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, ओके, स्मॉल वाय, ओके. हे जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा काय आलं, असं झालं काय, ओके. मग मी तुम्हाला जे 4 गॅमेट सांगितलेले, हायच्या बरोबर, हायच्या बरोबर, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, म्हणजे काय केलं, येलो अँड राऊंड. चालू कर व्हिडिओ. येलो अँड राऊंड, येलो अँड व्रिंकल, आणि हे असे जेव्हा 4 वेगळे वेगळे तयार होत असतात, हे ज्यावेळी 4 जण वेगळे वेगळे तयार मी शिकवताना तुम्हाला फार सोपं वाटतं, तुम्ही घरात जाऊन केलं तर यंत्र लागतात, बघा तुमचं तुम्ही, ज्याने केलं नाही त्याने परत करून टाका लवकर. हे जेव्हा 4 जण वेगळे वेगळे होतात, कळलं, आणि प्रत्येक जण वेगळे वेगळे, आपण तयार होते वेगळेच, झाले मात्र वेगळे, ह्यालाच थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणलं जातं. अवघड आहे, ओके. तर अशा तऱ्हेनं आपण आज 3 लॉ शिकलेलो आहेत, आणि भरपूर वेळ शिल्लक राहिल्यामुळं आपण जरा आणि पुढे शिकवणार आहोत. आता काय करा, बेंचवर उभा राहा थोडा वेळ. हा, की बाबा कोडॉमिनन्स म्हणजे काय, इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय. मेंडलनं दुसरं काय सांगितलं, की विदाउट मिक्सिंग, विदाउट डायल्युटिंग असतात. मेंडल तिसरं सांगितलं, हे येलो रँड हे सगळे इंडिपेंडंट असतात, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट सांगितलं त्यांना, ठीक आहे. मग लगेच आपल्याला असतात की लगेच मागणं, ए खोळा येते काय म्हणलो मी, काय काय लगेच सांगणार असतात. तसं मग काय झालं, इनकम्प्लीट डॉमिनन्स आलं. इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय, 4 o'clock प्लांट असतं. 4 o'clock म्हणजे 4 वाजता उगवणार असतं झाड, ते फुलं आहेत ते काय होतात 4 वाजता उगवतात. मग ते कसं असते, त्याचे वडील असतात रेड, ते लक्ष द्या असं, ते इंटरेस्टिंग आहे, आणि आई असत्या व्हाईट, बरोबर आहे. म्हणजे हे कसं झालं, कॅपिटल आर, कॅपिटल आर, हे कसं झालं, स्मॉल आर, स्मॉल आर, हे कसं झालं, कॅपिटल आर, स्मॉल आर. म्हणजे मेंडलच्या नियमाप्रमाणे काय व्हायला पाहिजे होता, हा रेड व्हायला पाहिजे होता. खरं हा लाल, हा पांढरा, तयार झाला गुलाबी. काय झाला, गुलाबी, पिंक कलर झाला. कसा, हा झाला पिंक. मग म्हणून त्यांनी सांगितलं, खोळ मेंढर काय पण सांगतोय, लाल आणि पांढरा झाला काय होतंय, गुलाबी झालाय. कसं काय असं शक्य आहे, मेंढलच्या नियमाप्रमाणे काय व्हायला पाहिजे होतं, कारण म्हणाला आपण पोस्ट मेंढरन डेव्हिएशन म्हणतो, म्हणजे मेंढरला खोळ ठरवणारे लोक होते ती, कळलं, किंवा हे एक्सेप्शन आहेत मेंढलच्या लॉला, समजलं. त्यात मेंढरची चूक नाही, फुलाची चूक आहे. फुलांना ऐकलं नाही लॉ, काय केलं नाही, फुलांना ऐकलं नाही लॉ. बोल की बा, भारी आहे की खरं. हा हा, मग हे काय झालं, कम्प्लीट डॉमिनन्स झाला नाही. हो, डॉमिनन्स म्हणजे काय होतं, हा पुढे डॉमिनन्स एक झाला पाहिजे होता. हिने काय केलं, TTMM, तुझं तू पण ये, तू पण येतो, दोघांनी पण अर्धे झाले, पिंक तयार झाली. समजलं काय ते. मग ह्याचा इकडे बघा,
फिनोटायपिक रेशो काय आला हो? ऑल आर पिंक. जिनोटायपिक काय आला? ऑल सगळे कसे आहेत? असे आहेत. मग काय करायचं? क्रॉसिंग ऑफ F1 किंवा सेल्फिंग ऑफ F1. मग काय करणार आपण? कॅपिटल आर स्मॉल आर एस टू हे क्रॉस केला ह्याच्या बरोबर. ठीक आहे. मग ह्याचे काय झाले? मग कसे तयार झाले हो? म्हणजे ह्याचा फिनोटायपिक रेशो काय आला हो? रेड एस टू सॉरी रेड एस टू पिंक एवढाच होतोय. कळलं? हा व्हेरी गुड, हुशार आहे तुम्ही तसं. रेड एस टू पिंक एस टू किती आला? ओके. आणि जिनोटायपिक काय आला? काय अवघड आहे? हा आता काय झालं? पुढचं उदाहरण कोडॉमिनन्स. कसं? कोडॉमिनन्स म्हणजे काय? आपले ते एचएफ गाई असतात, बघितलाय? एचएफ गाई हो, गाय गाय काऊ. पांढरा बैल, काळी गाय. मेंढलच्या नियमाप्रमाणे काय व्हायला पाहिजेत? पुढचे वासरू एकतर काळं व्हायला पाहिजेत किंवा पांढरा व्हायला पाहिजेत. हे कसं झालंय? काळा एक पॅच, पांढरा एक पॅच, काळा एक पॅच, पांढरा एक पॅच. समजलं मी काय बोलतो ते? दॅट इज द कोडॉमिनन्स. कळलं? आता इनकम्प्लीट डॉमिनन्सच्या ह्याच्याप्रमाणे काय व्हायला पाहिजे बघा? इनकम्प्लीट डॉमिनन्सचा जर नियम तिथं लागू झाला असता, काळा पांढरा ग्रे कलर व्हायला पाहिजे. ग्रे झाला का इथं? नाही. तुझं तुझं माझं माझं इथं. म्हणजे काय? आपण भेळ खायला गेलोय, एकीनं पाणीपुरी खाल्लं, मग आपण काय केलं? 30 अधिक 20 भागिले 2 25 करून टाकले. म्हणजे काय? इथं तसं नाही. तुझं 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 दे, माझं माझं, 30 दे आणि 20 दे. इथं होत्यात पोरी, इथं होती पोरं. चकना दारू सगळे एकत्र भागिले डिवाइड बाय असं असतं इथं. अफ्रेश, कोणाला अफ्रेश पाहिजे त्याने अफ्रेश प्यायला, ज्यूस पाहिजे तर ज्यूस प्या. कळालं? मग सगळ्यांचं आपण एकत्र घ्यायचं, भागिले किती पोरे? 1 2 3 4 5 6 7 करायचं. कळालं? टोटल बिल 1000 रुपये, 700 झालं, भागिले 7 करायचं, 100 आलं. इथं मात्र तसं नाही. कोण शेंगदाण्याची पुडी खाल्ल्या 5 रुपये तुझं तुझं. कोण काय केले? खराडा खाल्ल्या 10 रुपये तुझे तुझे. कारण हे पोरींच असते, पोरांचं असते ऍक्च्युली. मग म्हणलं इथं काय असते? सगळं घेऊन शेवटी मिक्स होते. तसं होत नाही. इथं दोघांचं पण नाही, खरं वेगळं वेगळं. ह्याला आपण रोन कलर ऑफ कव असं एक म्हणतो. रोन कलर म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट नाही, ती एशिप्स आहे. रोन कलर म्हणजे कसं असतोय? पांढरा पॅच, तांबडा पॅच बघितला किती? तो रोन कलर असतो. ठीक आहे. मग काय केलं? कोडॉमिनन्स लय मजा असते. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. दॅट इज बायो. रेड कलरची काऊ घेतली आणि व्हाईट कलरचा बैल घेतला. मग काय झालं? कोणाला पण काय म्हणायचं? मामा हे काय? गाय. हे काय? बैल. उलट करायचं नाही. हा मग काय केलंय बघा? कॅपिटल आर, कॅपिटल आर, इथं स्मॉल आर घ्यायचं नाही, घ्यायचं नाही. कारण कोडॉमिनन्स लिहिताना नियम असा आहे, इथं डब्ल्यू घ्यायचं. ठीक आहे. त्यामुळं हे जे आलं ह्याला म्हणायचं रोन कलर ऑफ काऊ. ओके. मग खाली परत सगळं सेम केलं आपण. इथं काय केलं? RW. ठीक आहे. मग ह्याचं आपण हे केलं. ह्यात असं तुम्हाला लिहित लिहित पाठच होतंय. काय? हे बघा असं लिहायचं, कॅपिटल आर सॉरी. ठीक आहे. इथं काय येणार? कॅपिटल आर. हा पुढं बघायचंच आहे काय? ठीक आहे. म्हणजे कशा काही तयार झाले हो? रेड, रोन, व्हाईट,
बरोबर आहे. आणि रेशो जर ह्याचा बघितला कॅपिटल आर आय एस टू ओके. का अवघड आहे? सोपं आहे. ह्यात तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचंय की कॅपिटल घेतल्यावर इथं स्मॉल घेतलेलं, इथं मात्र तसं केलं नाही आपण, इथं ह्याच्या व्हाईटचं डब्ल्यू घेतले. हा एवढाच डिफरन्स आहे. ओके. फक्त लहान एक ह्यात चेंज आहेत, तेवढं लक्षात ठेवा की बाकी सगळा डॉमिनन्स तुम्हाला वाटतोय. आता पुढचे 3 जे आहेत ते थोडेसे डिफिकल्ट आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. व्हिडिओ थांबवा.